नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. सकाळपासून काय मस्त झालं आहे सगळं. चला आता आपलं काम करायचं वेळ आहे. सो चला काम करेंगे. आणि बघा तिला जरा बाहेर बसवलं आज महाराणीनं. काय काय पाहिजे? हां पाणी. काय पाहिजे? पाणी देतो. चला चला आता इकडची लाईन तर झाली आहे. आईला पाणी देतो. इकडची लाईन झाली आहे टाकून. त्या ड्रॉपर लावायचे आहेत, पण सध्या त्या साईडची लाईन टाकून घेतो ठिबक सिंचनची. मग त्या झाडांना तिकडे प्रॉपरली पाणी होईल व्यवस्थित. चला ठिबक सिंचनची लाईन इथे आहे, तर तिथून म्हणजे घेतो आता बाहेर आणि एक लाईन कंप्लीट करून घेतो. म्हणजे तिथून तिथपर्यंत, तिथून तिथपर्यंत, म्हणजे त्या खोपीपर्यंत, जी ती खोप आहे तिथपर्यंत ती लाईन कंप्लीट करून घेतो इथून. तिला जरा मुद्दामत बसवलं बाहेर. सकाळी जरा कडकच ऊन असतं, म्हटलं संध्याकाळच्या वेळेत बसूया. तिला बसवलं इथे आणि बघा लाईन सोडवून घेतोय जरा. चला जरा करून घ्या पटापट काम. आता ह्या बाजूची लाईन आधी पहिले सोडवून घेतो, कारण ह्या गुंडाळलेली लाईन असते आणि हा पाईप जरा हार्ड आहे, जरा चांगली क्वालिटी घेतला आहे तो, त्याच्यामुळे ते जरा कोणतरी असेल सोबत तर बरं पडतं. नाही तर पहिल्यांदा हे पीळ सोडून घेतो आहे आता. आणि हे पीळ सोडून समोरचं सागवान जो आहे त्याच्या बाजूने लाईन तिकडे घेतो आहे. आणि आता इकडे खालच्या ह्याच्यापर्यंत किती पोचते ते बघून तेवढी कट करून मग ॲडजस्ट करून घेणार. आता माडाला फिरवून घातली आहे, कारण मग दुसरा पाईप तो 5 mm घालायची गरज नाही. म्हणून आता ही गोल फिरवून आता घेतो याला, म्हणजे तो व्यवस्थित राहील. आणि आता ते बोरिंगच्या साईडची सेट करून आता व्यवस्थित गोल फिरवून आता त्याला दगडवर ठेवायला होतं. कोणतरी सोबत असलं तर पकडून होतं, पण एकटंच काम करतो आहे, सो त्याच्यावर बघा असे दगड ठेवावे लागतात आणि मग पुढचं काम करावं लागतं. आणि बघा म्हणून आमच्यासोबत आहे. कुत्रा कसा मागून फिरतो तसं हे माझ्यासोबत फिरत राहतं, जिकडे जाईन तिकडे. हे बघा आलं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसणार, जिथे जिथे काम करतो तिकडे तुम्हाला हे दिसतंय. आणि हे ना व्यवस्थित माडाच्या भोवती आणि बाकीच्या ठिकाणी गोल फिरवून घेतला. त्या ठिकाणी एक माड, 2 पोपळी, मोगऱ्याची काही झाडं आहेत आणि द्राक्षाचं एक रोपटं लावलं तिथे मी. बघू झालं तर झालं. आणि लिंबाचं एक झाड आहे, सो तिथे तेवढंच चालतंय. आणि इकडे सगळी बोगनवेलिया, गुलाब आहेत थोडेसे आणि माड आहेत. आणि इथे एक कलम लावलं आहे हापूसचं, ते एक छोटंसं ठेवलं आहे. चला आता रोज थोडं काम होतं आहे. सो हे बघा हिला बसायला दिलं इकडे मस्तपैकी शांत. आणि त्या दिवशी टाकलेली त्या ही बघा इथून आतमध्ये घातली अशी प्रेस करून. तर जरा इथे वर झाली तर हे जरा तोडून घेतो. यातला हा भाग तसा एक्स्ट्रा आहे, तोडून घेतो म्हणजे ते खाली व्यवस्थित जाईल. तर मंडळी काय केलं आहे बघायचं आता. म्हणजे ही लाईन हे बघा ठिबक सिंचनची लाईन फिरवली, ती इथून इथपर्यंत फिरवली आणि इथे ह्याला एंड केला. तर ह्याला स्टॉपर लावून इथे आणि हे करेल. हे बघा अशी लाईन इकडनं फिरवली प्रत्येक झाडाच्या मुळातून. हे बघा आंब्यालासुद्धा एक दिला. तर आता ड्रॉपर लावायचे बाकी आहेत फक्त. आणि ह्याला इथे फिरवली आणि अशीच ही पूर्ण इकडनं ह्याच्या खालून या माडाला म्हणजे बोगनवेलीला सुद्धा तो ड्रॉप पडेल असं व्यवस्था केली. आणि ही अशी इकडे फिरवून अशी इथे घेतली. हे बघा अशी लाईन घेऊन सरळ पूर्ण इथे फिरवली. मी विचार करत होतो 5 mm पाय ड्रॉपर घेऊन मग फिरवायचं, तर पण मी विचार केला की नको, डायरेक्टच फिरून टाकू, जे काय होईल ते पाणी लागेल. ते द्राक्षाचं झाड आहे तिथे, छोटं आहे ते द्राक्षाचं. आणि हे आमचं छोटं द्राक्ष हो की नाही. काय काय मिळावं असं आहे गणित. सो असं झालेलं आहे. आणि तिथे स्टॉप केली आणि तिथून आता अशी येऊन म्हणजे तिथून इथे, इथून तिकडे आणि मग तिथून ह्या राऊंडमध्ये पूर्ण फिरेल. ही पावसात टाकेल लाईन. ही लाईन आता टाकणार नाही, ही पावसात टाकेल लाईन मी.
सो असं झालं आहे. आणि आता पाणी पण लावून घेतलं सगळं, हिला बसवलं आहे आणि आता हिला थोड्या वेळाने आतमध्ये घेईन. काय गं? हां, पुढचा तिकडचा तिकडे चोर चोर कमी आहेत आमच्याकडे. आमच्याकडे चोर कमी आहेत. घेऊन जा. तसा आहे तो लावत नाही जास्त मी. चला आता हिला घेऊया, अंधार पडला बाहेर, हिला घेऊया आतमध्ये. चलो, आता ती आतमध्ये घ्यायचं म्हणजे आपली कसरत असते सगळ्या बाबतीत. चला, बरं वाटलं ना? मजा आली, मजा आली. चल चल चल. चल ग सखी, चल ग सखी, चल ग सखी. चला आता आपल्याला पायऱ्या चढायच्यात. चला स्टार्ट. चला पाऊल उचल, उचल पाऊल. नाही पडणार, पकडलंय, उचल. चला, एक, चल उचल, चल उचल, उचल पाऊल, उचल, उचल पाऊल. टाकी भरली, मला टाकी बंद करायची. उचल पाऊल, उचल पाऊल. हां चल चल यात मध्ये. हां झालं बाबा, एक दिव्य पूर्ण झालं आहे की नाही. आता खुर्ची आणीपर्यंत बस. चल ते उभी राहा, खुर्ची आणून ठेवतो. टाकी पण बंद करायची, टाकी भरली हळू. हां असं. चलो आज बिर्याणी खाएंगे है ना. बनवतो मी. भात कसं जेवणार. हळू असं आम्हाला भरवायला लागतं आता भात असलं की. नाही बघा, तिचं पोट भरलं, हे चाललं बाहेर. तर आमची कामं बाकी आहे तिथली. चला भरवून घेऊया यायला. मी बरोबर ठसका नाही लागत तो ग, नाही तर तुला प्रत्येक ठसका लागतो ना. हळू हळू हळू. ग्रेव्ही नको ना अजून. पंखा लावू. हां आकर. चिकन एकदम बारीक केलं त्याच्यात, चावायला होत नाही ना. मॅजिक बघतो. चला आम्ही जेवण घेतो, भेटू नंतर. चला आईला झोपायला दिलं. माझी पण भांडी वगैरे सगळे आवरून झालेलं आहे. आणि आता हे बघा घाम आणि लथपथ, त्याच्यामुळे आता इथलं सगळं आवरलं. आता आंघोळ करून घेतो, नाहीतर जमणार नाही काय. तिला दिलं इकडे आईला झोपायला. चलो आता बाकी सगळं आवरलं आहे. आता बाकीच्या गोष्टी सगळ्या आवरून घेतो आणि मग आराम करतो. आणि हो, आज ठिबक सिंचनचं काम केलं थोडंसं. आणि नंतर बघितलं तर बऱ्यापैकी झाडं सुकलेली. म्हटलं पाणी घालून घ्या पहिलं, ते गरजेचं आहे. सो ते घालून घेतलं. तोपर्यंत चालू आवरत होतोच ठिबक सिंचन, तोपर्यंत मावशी आली. मग तिकडे थोडासा वेळ गेला. आणि बाकीचं काय होत होतं, पण बोलत 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 जरा वेळ गेला. सो जास्त आज व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार नाही तुम्हाला, मिळालं नाही. तर उद्या काय करायचं आहे, उद्या ते सेट करायचं आहे सगळं. म्हणजे इकडचा जो पाईप आहे ह्या बाजूचा ठिबक सिंचनला कनेक्ट करायचा, तर उद्या कनेक्ट करून घ्यायचा आहे. सो उद्या ते काम करेन आणि चालू करेन एक साईड, ती साईड नंतर करेन. म्हणजे मंगळवारी वगैरे करेन. सोमवारी जरा जायचं आहे बाहेर, त्याच्यामुळे नाही जमणार.
सो अशा काहीशा गोष्टी आहेत त्या आता 1-2 दिवसात करायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मेन काय झालं म्हणू ह्याला ना मध्ये मध्ये माझी आठवण येते, मू मू करत येतं. काय झालं हे बघ कोण आहे समोर, काय झालं मध्येच आठवण येते होय. मस्ती करायला बाकी काय नाही. तर थोडी ती कामं आहेत ती करून घेईन उद्याच्या दिवसात. आणि थोडासा कलर काढायचा आहे गेटला एक साईडला, तो एक करून घेईन. आणि गेटचे चिरे जराशी सरकले त्याच्यात थोडंसं सिमेंट ओतून घ्यायचं आहे, कोरं सिमेंटचं पाणी जरासं ओतून घे, मग ते होऊन जाईल सगळा विषय. चला तर आता आई पण झोपली, माझं पण सगळं आवरलं आहे. मी पण आता घेतो फ्रेश व्हायला आणि मग आराम करेन, मग नाही आता व्हिडिओ बनवणार. सो चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो इथपर्यंत आला आहेस तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. ओके ना, सांग माऊ करून माऊ सांगा लाईक करायला, लाईक करा. हां खाली ठेवल्याशिवाय आमचा आवाज येत नाही. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.